नमस्कार मित्रांनो, पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. राज्यात येत्या 5 दिवसात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवार आणि बुधवार या दिवशी काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते. तर चला जाणून घेऊया पावसासंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट. तत्पूर्वी एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, का होत आहे असा बदल? बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशा ते तमिळनाडू दरम्यान निर्माण झालेली हवेची द्रोणीय स्थिती यामुळे वातावरण ढगाळ झालेले आहे. तर याचा काय परिणाम होऊ शकतो? 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. साठी हा अवकाळी पाऊस घातक ठरू शकतो. सावधगिरीसाठी सूचना. शक्यतो उघड्या मैदानात जाऊ नका. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडांच्या खाली थांबू नका. शेतकरी बांधवांनी उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा जोरदार धडका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यभर अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच ढगाळ वातावरणासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाचा इशारा. हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट जारी केला. याचा अर्थ काही ठिकाणी मध्यम अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांसाठी मोठा फटका व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. उभ्या पिकांवर पाऊस आणि वाऱ्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट व ऑरेंज अलर्ट जारी. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट: ठाणे, रायगड आणि रत्नागिरी 1 आणि 2 एप्रिल, सिंधुदुर्गला 1 आणि 3 एप्रिलला, धुळे आणि नंदुरबार 2 एप्रिल. सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. सातारा जिल्ह्यात उद्या 2 एप्रिलला जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच वादळी वारे. या काळात वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 ते 4 एप्रिल दरम्यान पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडणार असून किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पावसाळी स्थिती. मराठवाडा आणि विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा येथेही 4-5 दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा इशारा. काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो. वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. शेतकरी बांधवांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. धन्यवाद.